वळत पुढच्या बातमीकडे। कोल्हापूर विशाळगडावरील रेहान मलिक बाबा दर्ग्याच्या उरुसाला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उरुसाला परवानगी नाकारल्याचं कळतंय। भाविकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गडावर जाता येणार नाहीये। भाविकांच्या गाड्यांची सुद्धा कसून तपासणी सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कोल्हापुरातील विशाळगडावर असलेल्या रेहान बाबा दर्ग्याच्या उर्साला आजपासून सुरुवात होते। जिल्हा प्रशासनाने या उर्साला परवानगी नाकारली असली तरी अनेक भाविक सकाळपासूनच या सगळ्या उर्साच्या निमित्ताने विशाळगडाकडे जाण्यासाठी येत आहेत आणि ही सगळी वाहने जी आहेत ती विशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या टेंभुर्णीवाडी परिसरामध्ये रोखली जात आहेत। या ठिकाणी ज्या काही गाड्या येत आहेत त्या गाड्यांची चौकशी केली जाते। गाडीमध्ये किती लोक आहेत, गाडीचा नंबर देखील या ठिकाणी पोलिसांकडून घेतला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त या निमित्ताने टेंभुर्णीवाडी परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। सकाळी 9 ते 5 या वेळेतच विशाळगडावर या सगळ्या पर्यटकांना जाता येणार आहे आणि त्यामुळे आपण बघतोय टेंभुर्णीवाडी परिसरामध्ये ही जी काही वाहने येत आहेत त्या वाहनांची चौकशी करून वाहनांमध्ये किती लोक आहेत याची चौकशी करूनच पुढे त्यांना विशाळगडाकडे प्रवेश आहे तो दिला जातोय आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आजपासून जो काही विशाळगडावरील उर्साला सुरुवात होते त्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक देखील या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्या निमित्ताने या सगळ्या टेंभुर्णीवाडी परिसरामध्ये देखील मोठा बंदोबस्त या निमित्ताने बघायला मिळतोय। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, टेंभुर्णीवाडी, विशाळगड, कोल्हापूर।